शुभविवाह या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमी आकाशला कॉल करत असते की मी तुला तिथे पिकअप करते, तिथून आपल्याला अहमदाबादला जायचं आहे. पण इकडे आकाशचा फोनच लागत नसतो. भूमी विचार करते असं कसं झालं, म्हणजे याचा फोन वगैरे लागत का नाही आहे. आणि तेवढ्यात भूमीची रिक्षा थांबते. रिक्षा थांबल्यावर ती भूमी इकडे तिकडे पाहते आणि समोरचं दृश्य बघून भूमी हादरते. कारण समोर रागिणी आणि अभिजित दत्त म्हणून उभे असतात. रागिणी आणि अभिजितला पाहून भूमी आता रिक्षेमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 2 माणसं भूमीला गच्च पकडतात आणि कुठे पळतेस यावरती अभिजित म्हणतो, आई सावज अखेर आपल्या तावडीत सापडलेला आहे. भूमी सांगते सोडा मला. यावरती रागिणी म्हणते तुला काय वाटलं त्या कामवाल्या बाईला घाबरून आम्ही इथून पळून जाऊ का? अगं ही रागिणी काय चीज आहे, तुला काही अजून कळलेलं नाही आहे. असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो आई ही जास्तच टिवटिव करते आहे. रागिणी म्हणते पटकन सांग आकाश कुठे आहे, मला फक्त आकाशचा पत्ता हवा आहे. यावरती भूमी सांगते मला माहीत नाही आहे. अभिजित म्हणतो हिची ना टिवटिव जर जास्तच वाढली असेल ना तर आपण एक काम करूया, तू ना माझ्या पद्धतीने हे सगळं मला हँडल करू दे. यावरती रागिणी म्हणते हे बघ तुला जे काही करायचं ते कर, पण इथे नको. कारण हिच्या मरणाच्या आधी आपण हिच्यासोबत होतो हे सत्य कुणालाही समजलं नाही पाहिजे. त्यामुळे हिला एका सुनसान ठिकाणी नेऊ, मग जे तुला काही करायचं ते तू कर. असं म्हटल्यावरती भूमीला एका वेगळ्या गाडीमधून आता रागिणी बोटीवरती पाठवते. तर आता अभिजित म्हणतो आई तिला वेगळ्या गाडीतून आपण वेगळ्या गाडीतून असं का बरं तू केलंस? रागिणी म्हणते तेच तुला म्हटलं ना, हिच्या मरणाच्या आधी ही आपल्यासोबत होती हे सत्य अगदी कुणाला म्हणजे कुणालाच कळायला नको म्हणून मी हे सगळं केलंय. तोपर्यंत आकाश आपल्या सायकल राणीसाठी छानपैकी गिफ्ट घेऊन घरी येत असतो आणि कधी एकदा सायकल राणीला ते गिफ्ट देतोय आणि तिला छानपैकी सरप्राईज देतोय असं त्याला झालेलं असतं. त्याच वेळेला आता एक छोटासा मुलगा रस्त्यावरती खेळता खेळता पडलेला बघितल्यावरती आकाश त्याच्याकडे जातो आणि ए बाळा काय झालं तुला असं म्हणत त्याला उठवत असतो. पण त्याच वेळेला त्याच्या बाजूने एक भरधाव वेगाने गाडी जाते आणि त्या गाडीमध्ये दुसरं तिसरं कुणी नसून आपली सायकल राणी भूमी आहे हे त्याला दिसतं. मग तो धावत पळत ए सायकल राणी थांब असं म्हणत त्या गाडीचा पाठलाग करतो. हातामध्ये मोठ्या हौशीने आणलेली साडी, बांगड्या, गजरा हे अस्ताव्यस्त पसरतं. आकाश मात्र व्हॅनच्या मागे सायकल राणी थांब असं म्हणत जात असतो. तोपर्यंत इकडे आता व्हॅन भरधाव वेगाने जाते. मग आकाश मात्र येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटकरूला मला तिथपर्यंत सोडाल का, पण कोणीही थांबत नाही. तितक्यात बाईकवरती सोमेश येतो. हा तोच सोमेश असतो ज्याला आगीमधून आकाशने वाचवलेलं असतं. सोमेशला हात सोडून विनंती करत आकाश म्हणतो ओ दादा मला न तुमची मदत हवी आहे, म्हणजे प्लीज न तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का? प्लीज तुम्ही मला त्या गाडीचा पाठलाग करा. यावरती सोमेश म्हणतो तुम्ही हात सोडू नका, तुमचे माझ्यावरती खूप खूप उपकार आहेत. या उपकाराची परतफेड हवे तर समजा, पण मी तुमची मदत करायला तयार आहे. असं म्हणत सोमेश आता आकाशची मदत करायला तयार होतो. आकाशला आपल्या बाईकवरती बसवतो आणि आता तो त्याला त्या व्हॅनच्या मागे घेऊन जातो. तोपर्यंत रघु काका इकडे आता पुन्हा घरात येतात आणि फक्त अक्कांना बघून ते म्हणतात अक्का मालकीणबाई आणि आकाश बाबा कुठे गेले? यावरती अक्का सांगतात काय सांगू बाबा, अरे ती रागिणी इथे आली होती. यावरती रघु काका घाबरतात. काय रागिणीबाई साहेब आल्या होत्या? अक्का म्हणतात हो रागिणी इथे आली होती आणि सगळा घडलेला प्रकार अक्का सांगतात. रघु काका म्हणतात मग बाईसाहेब सुखरूप पोहोचल्या असतील ना? अक्का म्हणतात तू काळजी करू नकोस, मी ना त्या रागिणीला असा धडा शिकवलाय ना, तिला इतकी बडबडले की पुन्हा भूमीच्या वाटेला जाणार नाही. पण अक्कांना काय माहिती ही रागिणी काय चीज आहे ती. अक्का रघु काकांना सांगते मी न रिक्षा करून दिली, ती त्याला कामावर घेणार आहे आणि ताबडतोब तिकडून ती आता जाणार आहे अहमदाबादला. माझी बहीण आहे ना अहमदाबादला, त्याचं मी तिकीट काढून दिलेलं आहे आणि त्या तिकिटामध्ये 2 जण अहमदाबादपर्यंत पोहोचतील, इथून मी रिक्षा करून दिलेली आहे. यावरती आता मात्र रघु काका देवाकडे आभार मानत म्हणतात माझ्यानं मालकीणबाईंना आणि आकाशबाबांना सुखरूप अहमदाबादला पोचव, तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. असं म्हणत रघु काका देवाचे आभार मानत असताना इकडे भूमीला एका सुनसान बोटीवरती आणलं जातं. बोटीवरती आणल्यावरती रागिणी म्हणते अभिजित आत्ता तुला जे काही करायचं आहे ना ते करायला तू मोकळा आहेस, तुला जे मनाला वाटेल ते तू कर. अभिजित म्हणतो आई मी माझ्या पद्धतीने हँडल करणार. मग आता रागिणी सांगते तुला काय वाटलं भूमी, आम्ही मूर्ख आहोत का या सगळ्यामध्ये तुला असंच सोडून द्यायला? आणि ती तिच्या माणसाला सांगते एक काम कर, तू न पर्स घेऊन ये भूमीची पर्स हातात आल्यावरती अभिजित म्हणतो
म्हणतो आई ही पर्स कशासाठी बरं तुला हवी आहे? यावरती रागिणी सांगते समजेल तुला, थांब. ज्या वेळेला भूमी गायब होईल त्याच वेळेला समजायला तर हवे की नको की आपल्याला काय करायचं आहे ते, त्यासाठी हा पर्समधला मोबाईल कामी येईल. असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी चक्र चालू असतात आणि पर्समधून मोबाईल ती काढते. पर्समधून मोबाईल काढल्यावरती ती काहीतरी उद्योग करत असताना इकडे मात्र अभिजितला पौर्णिमाचा फोन येतो. पण अभिजित फोन कट करतो. पौर्णिमा विचार करते यांनी माझा फोन का कट केला, नक्की काय घडलं असेल. त्यावरती नीलांबरी म्हणते बघ हो, तुझा नवरा कधीपासून तुझे कॉल उचलत नाही आहे. अगं काय नवरा एक टीममध्ये आहात म्हणत होतीस, ही कसली ग तुमची टीम? यावरती आता मानसी सांगते अगं आई कसली टीम, काय घेऊन बसलेस, हे काय टीम घरात असतं का? रागिणी म्हणते तुला नाही माहिती. नीलांबरीला आता राग येतो आणि ती म्हणते तुला खरंच काही माहीत नाही आहे, हे बघ असते मोठ्यांच्या घरामध्ये टीम बीम. इकडे आता मानसीचा उजवा डोळा फडफडत असतो. ती आपल्या मंगळसूत्राच्या वाटीने तो घासून शांत करत असते. त्यावरती इकडे आता नीलांबरी म्हणते काय ग तुला काय झालं? यावरती मानसी म्हणते माझा न उजवा डोळा फडफडतोय, मला खूप भीती वाटते. यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते आली ही नाट लावायला आली, असं म्हणत पौर्णिमा चिडलेली असते. तोपर्यंत अभिजित म्हणत असतो आई आता काय करायचं? रागिणी म्हणते हिच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. एकदा का आकाशचा पत्ता सापडला ना की हिचं काम आपण तमाम करून टाकायचं. आता हिला सोडायचं नाही आहे अभिजित. तोपर्यंत त्या व्हॅनचा पाठलाग करत करत आकाश आता समुद्र किनारी येतो आणि म्हणतो ओ दादा हीच आहे ती व्हॅन, म्हणजे मी याच व्हॅनला बघितलं होतं सायकल राणीला घेऊन जाताना, पण सायकल राणी आतमध्ये नाही आहे, कुठे गेली असेल? असं म्हणत आकाश आता खूप गोंधळ घालतो. तोपर्यंत तिकडे आता एक वाटसरू चाललेला असतो. त्या वाटसरूला आकाश थांबवतो आणि आता इथे माणसं होती ती कुठे गेली असं विचारलं असता आकाशला भूमीचा पत्ता समजतो. इकडे रागिणी सांगत असते हे बघ माझं तुझ्याकडे काहीही वैर नाही आहे, माझं तुझ्याशी वैर नाही आहे, मी तुला अशी सोडून देईन. फक्त माझं एकच काम आहे ते म्हणजे मला आकाशचा पत्ता दे आणि आकाशचा पत्ता दिलास तर तुला इथून सही सलामत मी सोडवून देईन. त्यामुळे पुन्हा एकदा विचार कर, मला आकाशचा पत्ता दे आणि इथून सही सलामत सुटून जा. यावरती भूमी काहीच बोलत नाही. रागिणी म्हणते ही साधी पोकळ धमकी समजू नकोस बरं, ही न खूप महत्त्वाची आणि मी दिलेली रागाची धमकी आहे. आता तुझी याच्यातून सुटका होणार नाही. मला फक्त तू आकाशचा पत्ता दे, इथून सुखरूप तू आपल्या घरी जा. यावरती भूमी सांगते मला माहिती आहे तुम्हाला आकाशचा पत्ता मी कधीच देणार नाही. भूमी हसायला लागते. यावरती रागिणी म्हणते हसायला झालं तरी काय वेड बीड लागले का? भूमी सांगते वेड मला नाही, वेड तुम्हाला लागले. इकडे आकाश सायकल राणी ओरडतो. त्याच वेळेला तो वाटसरू आकाशला भूमीचा पत्ता सांगतो. मग आकाश ताबडतोब त्या ज्या नखवाने सांगितलेलं असतं कोळी माणसाने त्या ठिकाणी जातो. भूमी सांगते मला माहिती आहे तुम्ही माझं काही करू शकत नाही, कारण तुम्हाला आकाशचा पत्ता हवा आहे. जोपर्यंत मी तुम्हाला आकाशचा पत्ता देत नाही तोपर्यंत तुम्ही मला काही करणार नाही. रागिणी म्हणते हे बघ माझं जर डोकं सटकलं ना तर मी तुला काहीही करू शकते. भूमी सांगते तुम्ही मला इतक्या हलक्या कानाची समजलेत का? तुम्हाला आकाशचा पत्ता मिळेपर्यंत मला काही होणार नाही आणि तरीसुद्धा तुम्ही मला काही केलं तर आकाशचं रहस्य हे माझ्यासोबत जाईल आणि मी ते प्रेफर करीन. आकाशचा पत्ता तुम्हाला देऊन मी जिवंत राहण्यापेक्षा आकाशचं रहस्य माझ्यासोबत जाऊन आकाश सेफ राहणं हे मी प्रेफर करीन. असं म्हणत असताना रागिणी चिडते. भूमीला एक खाडकन थोबाडीत देते. इतकी तुझी मिसास, मला लवकरात लवकर आकाशचा पत्ता दे, नाहीतर तो कसा शोधायचा हे मला माहिती आहे. असं म्हणत रागिणी भूमीला मारते. पण भूमी टसमस होत नाही. ती आता आपल्या मतावरती ठाम असते. काहीही झालं, माझ्या जीवाला कितीही धोका असला तरी आकाशचा पत्ता मी कोणालाही देणार नाही. या भूमिकेवरती ठाम असलेल्या भूमीला रागिणी एक थोबाडीत देते आणि तिच्या माणसांना सांगते हे बघा इथे सगळीकडे रॉकेल पसरवून टाका आणि आता सगळीकडे आग लावून टाका. भूमी सांगते तुम्ही माझ्या आकाशला वेडे केलं, तुम्ही माझ्या आकाशला पोरकं केलं. आमच्या प्रेमाची जीत होणार आहे. आता तुमचं काहीही चालणार नाही. रागिणी म्हणते कसलं प्रेम, काय प्रेम? कुठच्याही प्रेमाची जीत होणार नाही, कारण आकाश भूमी राहणारच नाहीत तर तुमच्या प्रेमाची जीत व्हायचा प्रश्नच कुठे येतो. असं म्हणत रागिणी आता जाळण्यासाठी पुढे येते. तोपर्यंत आकाशची बोटीवरती एंट्री झालेली असते आणि रागिणी तिकडून निघून गेलेली असते. रागिणी आणि अभिजित निघून गेल्यावरती आता मात्र इकडे बोटीवरती मोठी आग पेटते. भूमी सांगते आकाश तू इथे का आलास? आकाश म्हणतो सायकल राणी आता जे काही व्हायचं ते आपल्या दोघांचंही होणार. आता मी तुला एकटीला सोडून जाणार नाही, कुठेही मी तुला एकटीला सोडून जाणार नाही. असं म्हणत
आकाश भूमीला गच्च मिठी मारतो, बोट पेट घेते आणि पेटलेल्या बोटीमध्ये दोघंजण जळून खाक झाले असं रागिणीला वाटत असलं तरी मालिका एका वेगळ्या लीपवरती जाऊन वेगळ्या रूपात आकाश भूमी आता मात्र रागिणीच्या समोर दाखल होणार.